तर मी सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि निशी आणि ओवी माझ्यासोबत आहेत. तर पहिल्यांदा आपण भेटतोय दोघींना, तर काहीतरी फन केलंच पाहिजे. खूप छान गट्टी जमली आहे. तर आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की निशी और ओवीमधली ही गोष्ट कोण करतं. ओके रेडी आहे. येस. पोलखोल टाईप एकदम. पहिला प्रश्न, सेटवर उशिरा कोण येतं? नाही कोणीच असंच नाही. नाही. म्हणजे कधीतरी कधी झाला तर ठीक पण ते आहे. अगदी नाही, 5 मिनिटं वगैरे इकडे ठीक आहे, इकडे तिकडे. हां. भलत्याच गुडगल आहात यार. बरं, तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? ओवी. येस. मी आज एक्सपिरियन्स केलंय. मी आज रेडी होते ठीक आहे. फॅशन सेन्स कोणाचं जास्त चांगलं? ओवी. येस, ओवीचा. Yes. माझं. डाएट कॉन्शियस कोण आहे? ओवीचं. अगं ती सेटवरचं म्हणजे तिचं असं काय आज आणलं होतं चिकन सॅलड हो. आणि एकदम असं प्रॉपर हे घेतेस का थोडं? नाही नको थँक्यू. हां हो हो हो. आणि असं आमची कालच आपण कधी परवा बोललो ना, तू मग तुला क्रेविंग झालं तू काही खातच नाही असं मी तिला प्रश्न विचारले. मी भयंकर रिअल प्रश्न आहे. क्रेविंग झालं तर खात नाही. म्हणजे अगदीच चीट डे वगैरे असेल तर खाईन थोडंसं बट अदरवाईज नाही. काय म्हणजे फेवरेट फास्ट फूड काय तुझं? फास्ट फूड म्हणण्यापेक्षा माझा फेवरेट फूड फिशचे कुठलेही पदार्थ म्हणजे काही डिशेस असतील फिश. कोणाला झोप अनावर होते म्हणजे आता जस्ट सीन झाला एक 5-10 मिनिटात एक झपकी असं होतं. माझं होतं म्हणजे आता आमचं असं लागत नाही आहे सध्या वेगवेगळं असल्यामुळे. पण मला असं वाटतं की माझं होतं असं बऱ्याचदा, कारण घरी जायला उशीर झाला आणि परत सकाळी 2 तास आधी निघावं लागतं. त्यामुळे मग जरा 1 तास गॅप आहे तर मी जरा पडते. म्हणजे जर म्हणजे सीन्स नसतील तर मे बी थोडंसं म्हणजे म्हणजे असं काम नाही की- चालू असेल तर काही फरक नाही पडत. असं का कोण की बोलता बोलताच बाबा झोप लागली असं असतात. नाही पण असं नाही आहे. बरं, रिटेक्स कोणाचे जास्त होतात म्हणजे समोरचं काय फंबल केला असेल आणि ते हसू अनावर होतं, नाही असं कोण लगेच फुटतं असं इन्सिडेंट घडला आणि लगेच अनकंट्रोलेबल म्हणजे आमच्या दोघींपैकी तर नाही माहिती पण शर्मिष्ठा ताईचं होतं असं ती फुटते. आणि मला माझं हसू येतं म्हणजे असं. आणि मला एक आहे की मला कधीचं कधी आठवतं आणि मग मला कंट्रोल नाही होत असं होतं. सेन्स ऑफ ह्युमर कोणाचं मस्त आहे? आय थिंक हिचा. म्हणजे सारखा टचअप कोणाला लागतो? मला येस. चमचमीत मला असं वाटतं दक्ष. त्याचं उत्तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. कोणाला खूप लवकर राग येस. आणि राग समजा भांडण झालं जे होऊ नये, सॉरी कोण? सॉरी मी म्हणेन नाही. मला वाटलं माझी चूक आहे तर हां म्हणेन. मलाही वाटलं एक्झॅक्टली. पण तसं होणारच नाही. तसं नाही. हां येस हां पण दोघेही सोशल मीडिया ॲडिक्ट कोण आहे? मी आय गेस. येस आणि असं एक ते चुनचुणी असतं ना सेटवर आले आज ही आपलं रील करायची किंवा काय, अजून तुमचे एकत्र सीन्स लागले आणि मे बी ते हळू येस. कोण असेल एकदम पुढाकार घेणार? तसं ना आता मी फोटोशूटला गेलो होतो तेव्हापासून रुची म्हणते की आई आपण ते झुमकावालं करूयात ना अशोक सरांना घेऊन, आपण तिघी आणि मग ते इन होणार असं. ते तिथनं राहिलंय आणि त्या दिवशी त्यांनी फायनली केलं रील. अशोक सरांना इतकं कन्व्हिन्स केलंय की सर प्लीज सर एकच शॉट सर ते फायनली रेडी झालं तर रील करण्यासाठी. पण असं नाही अगदी की करूयाच असं. हां हळूहळू ते पण होईल. बरं, सेटवर प्रँक्स कोण जास्त करतं किंवा असं कोण वाटतं की ही प्रँक करू शकते? आपल्या दोघींमधलं तर तसं नाही कोणी, वाटत. पण एकदा ते जेल झाल्यानंतर होईल, होतं होईल. असं. हां हळूहळू आम्हाला कळेल कोण कसे. आज सगळं गुडी होतं म्हणजे थोड्या जरा महिन्यांनी आले जरा छान तर मग आणखी वेगळी उत्तरं असतील. दोघींचं असं होईल की हिच्याबद्दल मी काय सांगू आणि काय नाही. खूप मस्त तुमचं बॉन्डिंग आहे आणि आता हळूहळू मालिकेतही कळणार आहे आम्हाला कशी पुढे पुढे जाते. सो 21 ऑगस्टपासून मालिका येते, काय अपील करायला आवडेल प्रेक्षकांना? सो ही मालिका जी आहे ती बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरची गोष्ट आहे आणि लाईक प्रत्येकाच्या घरी त्यांचे भाऊ बहीण त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्यात कधी कधी दुरावा निर्माण होतो ते पण तरीसुद्धा ती भेटण्याची ओढ असते जे प्रत्येका फॅमिलीमध्ये असतं. तशीच ही आमची मालिका आहे. सो आय फील की तुम्हाला ही सगळी आमची जी जर्नी आहे जी स्टोरी आहे
ती बघायला खूप छान वाटेल, खूप मज्जा येईल. सो प्लीज नक्की बघत राहा आणि प्लीज तुमचे आशीर्वाद आमच्या ह्या प्रवासात आमच्यासोबत राहू द्या. पहिलं तर आणि हे जेव्हा टेलिकास्ट होईल ना, म्हणजे सिरियल सुरू होईल, तेव्हा ना भाऊ असू दे, बहीण असू दे, ते लांब असू दे, जवळ असू दे, प्रत्येकजण इमोशनल होणार आहे आणि ना सगळे फ्लेवर येणार आहेत. त्यामुळे ना म्हणजे अरे यार, ही गोष्ट मी सांगायची होती यार तिला, अरे ही गोष्ट आपलीच आहे, हे असं होणार आहे. कारण आत्ता आम्हाला इतके प्रचंड पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहेत ना, की माझी पण बहीण ना 10 वर्ष झाली बोलत नाही आहे. सो मी ना तिला मेसेज केला स्वतःहून की सॉरी. त्यामुळे सुरू झालं आहे तो पिक्चर, अभी बाकी आहे मला असं वाटतं. त्यामुळे आता जर इतकं छान, म्हणजे जर आपण आपल्या फॅमिलीशी जर कनेक्ट होणार असू म्हणजे या मालिकेमुळे, तर मला असं वाटतं की ते काहीतरी देऊन जाणार आहे प्रत्येक वेळी, प्रत्येक एपिसोडला. आणि त्यामुळे ही 21 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर सोमवार ते शनिवार मालिका नक्की बघा आणि आम्हाला कळवा. तुमचं प्रेम आणि आशीर्वादाची आम्हाला फार गरज आहे नेहमीच. सो असू द्यात. थँक्यू सो मच. आणि हे सेटवरची जी धमाल मस्ती अशी सुरू राहू दे, इथून सुरुवात झाली आता. ऑल द व्हेरी बेस्ट दोघींनाही. थँक्यू सो मच. थँक्यू.